मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी फडणवीसांनी भुजबळांना बळ दिलंय असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। फडणवीसांपुढे मराठ्यांचीही काही 4-2 माकडं फिरतात अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे। सगळे सोयरेबाबत आमच्या व्याख्येप्रमाणेच आम्हाला आरक्षण पाहिजे याचा जरांगेंनी पुनरुच्चार केलाय। सगळे सोयरेचं आरक्षण आमच्या व्याख्येप्रमाणेच हवं ही मागणी जरांगेंनी आता कायम ठेवलेली आहे आणि मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी भुजबळांना फडणवीसांनीच बळ दिल्याचा गंभीर आरोप देखील जरांगेंनी केलाय। लोक म्हणायला लागलेत की फडणवीस साहेबांनी त्या छगन भुजबळला बळ दिले आणि त्यांनी बळ दिल्यामुळं तो सत्तेचा गैरवापर करून मस्ती आल्यासारखं आंदोलन करायला लावतो। मराठ्यांच्या विषयी विखारी भाषणं त्यांना करायला लावायला लागलाय आणि याला जबाबदार फडणवीस साहेबांनी ताकद दिली म्हणूनच ते त्याला गप्प बसवत नाहीयेत। म्हणजे याचा अर्थ मंत्रिपदच याच्यासाठी दिले फडणवीस साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनीच सांगितलं की तू लोक गोळा कर, मी एका आमदारकी देतो आणि तुम्ही मराठ्याच्या विरोधात बोला। त्याच्या नादाला लागून मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका हे समजून सांगितलंय। आता ते टीका समजितेल, धमकी समजितेल, ते नाही पण त्यांचे ते माकडं ते बोलायला लावते परत मराठ्याचे 4-2 तिथं हिंडत आहेत मागं पुढं ते माकडं टकूचे बोलणारच आहेत। आणि मग ते काय होतं ते बोलले ते मराठ्याचे टकूचे की त्यांच्यावर नाराजी नाही होत मराठ्यांची, ही नाराजी फडणवीस साहेबांवरती येते। हो, शंभूराजे देसाई साहेबांची काल बोलणं झालं, रात्री बोलणं झालं आज की ते करतायत। आमच्या गॅजेटसाठी पूर्ण तयारी आहे, आम्ही गॅजेट आणतोय, सातारा संस्थांचं आणतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणतोय आणि सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीविषयी करतोय। मी रात्रीही त्यांना सांगितलं, काल रात्री सांगितलं आणि आज रात्रीसुद्धा सांगितलं की आमच्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे ती टिकवायची जबाबदारी पण सरकारची आहे, कारण सरकार आम्ही नाही आहे। तुम्ही फसवणूक होईल असं होता कामा नाही आणि त्यांनी सांगितलं आम्ही जे आहे ते कायद्यात टिकणारं देणार आहेत तुम्हाला, त्याची काळजी करू नका। त्यामुळं आम्ही शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास ठेवलेला आहे 100% आणि आम्ही आमच्या मूळ मागणीवर सुद्धा ठाम आहेत। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा तुझं।